अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं अब्दुल रहीम खान आप सभी का स्वागत करता हूँ, खैर मकदम करता हूँ मेरे यूट्यूब चैनल में गली से लेके दिल्ली तक। दोस्तों आज 3 न्यूज हम आपको बताएंगे और ये 3 न्यूज बताने का मकसद यही है कि किस तरह से मुआशरे में हमारे साथ जो चल रहा है या नागरिकों के साथ जो हो रहा है उसकी बात हम आपको पूरी बताएं। औरंगाबाद में मिनी घाटी है चिकल थाना में, वहाँ पे एक वाकया पेश आया। एक महिला का सीजर हुआ और उस महिला के सीजर होने के बाद उसकी डेथ हो। अब क्यों हुआ, क्या हुआ, इसका वाकया भी हम आपको न्यूज में बताएंगे। किसने क्या कहा, डॉक्टरों ने क्या कहा या प्रशासन ने क्या कहा, उसकी दखल लेते हुए हम ये भी आपको न्यूज में हम आपको बताएंगे कि किस तरह से एक मशहूर अभिनेत्री ममता कुलकर्णी एक्टर से साध्वी बनी और साध्वी का सफर उन्होंने चालू किया। लेकिन उन्होंने एक इंटरव्यू में बताया कि किस तरह से मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से वो बहुत मोहब्बत करती है और उनकी बातों को अमल भी करती है और पूरी दुनिया में उनका प्रचार प्रसार होता है। हालांकि मुसलमान की तादाद ही ज्यादा है, लेकिन फिर भी मुसलमान जो है कुछ ऐसे है जिन्हें इस्लाम ज्यादा मालूमात नहीं, ऐसा कुलकर्णी का कहना। ये न्यूज में उन्होंने बताया किस तरह से मुसलमानों को भी उन्होंने मैसेज दिया। ये आगे हम आपको बताएंगे भी, न्यूज आपको देखना भी चाहिए। तीसरी न्यूज ये है कि पुणे का सारस बाग 2 दिन के लिए बंद कर दिया। इसकी वजह है बकरीद। बकरीद में महानगर पालिका मेघा कुलकर्णी के लेटर के बाद महानगर पालिका और वहाँ के प्रशासन ने, पुलिस ने 2 दिन के लिए सारस बाग को बंद कर दिया। इस न्यूज के अंदर पूरा खुलासा हम आपको बताएंगे, क्यों बंद कर दिया, किस लिए बंद कर दिया। मैं आपको ये बात भी बता दूं कि बकरीद के 2 दिन तक, बकरीद के जो बासीद होती है उसके बाद तक इस सारस बाग को बंद कर दिया गया। हालांकि बाजू में मंदिर भी है, उस मंदिर के चलते मंदिर ने जो है पूरे सारस बाग पर अपना हक बनाया है और कई ऐसे बैनर्स लगाए हैं कि यहाँ पे दूसरी चीजें कोई ना कर सके, दूसरी प्रार्थना ना हो सके और ना ही हो। लेकिन सवाल ये भी उठता है क्या 2 दिन के बाद कोई मांस वहाँ खाएगा नहीं या वहाँ पे कोई आएगा नहीं या ऐसी हरकतें वहाँ होंगी नहीं। मुसलमान ही मांस खाते ऐसा नहीं है, बहुत सारी कम्युनिटी भी मांस खाती है, तो वो भी नहीं आए। तो ये सरासर जो है ना मुसलमानों पे पाबंदी लगाने का एक तरीका है। ये न्यूज भी हम आपको बताएंगे। सबसे बड़ी बात तो मैं आपको ये बता दूं कि हमारे चैनल पे अगर आप नए हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और ज्यादा से ज्यादा शेयर कीजिए ताकि हमें आपका सपोर्ट मिल सके। हम ऐसी न्यूज आपको लेके आते हैं और आपको बताते हैं कि जीवन की सच्चाई क्या है। बात सर का भैया बात सर ठीक सोनोग्राफी कोणती बघताय हो, सोनोग्राफीच्या विषयी ते लोक काय म्हणतात मला, सोनोग्राफी केलेली, सोनोग्राफी निघाली पाठवलेली असते त्यांनी ते पाठवली, ते म्हणतात की सगळं व्यवस्थित, सगळं व्यवस्थित तुमचं आता आम्हाला मिळेलच दादा, मला मिळणारच की आम्हाला मिळणारच की आम्हाला तर मिळणारच आहे हो. वाचून सांगा मॅडम काय ते बघा, वाचून बघा तुम्ही काय देता मॅडम.
महिने झाले त्या मुलीच्या लग्नाला. त्याचे वडील एकूण ते 3 मुलांमध्ये एकूण ती मुलगी. तिचं तुम्ही आज घात केलाय. एवढा मोठा तुम्ही तिच्यासोबत तुम्ही हे केलाय. ज्या मुलीला माहित पडलं, ज्या मुलीची प्रेग्नन्सी झाली तिला माहित पडलं की मला मुलगा झालाय, तिच्या मनातले जे अश्रू होते, तिच्या मनात जे एक भावना होत्या त्या मावेनाशा झाल्या होत्या. पण एक 4 दिवसामध्ये तुम्ही तिला तिच्या बाळापासून तुम्ही हिसकावून घेतलं. तिचा तुम्ही हत्या केली तुम्ही. म्हणजे हे काय झालंय? आजच्या तुम्ही या भागात संभाजीनगरमध्ये तुम्ही सरळ तुम्ही मनुष्य हे करतायत ना, तुम्ही हत्या करतायत ना. इथून पुढं आमच्यासोबत जे घडलंय तर दुसऱ्यांसोबत ना घडावं म्हणून आम्ही आज इथं हा मार्च घेऊन आलो आहे. आणि आमचा एकच उद्देश राहील की याचं सगळं सविस्तर यांनी चौकशी करावी, निलंबन करावं. आणि त्या डॉक्टरांना, माझं नाव अनिल बरसावणे, मी किरण गांगवे यांचा मामा आहे. आमच्या समाजातील आमची भगिनी प्रियंका किरण गांगवे हिला दिनांक 2 या रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी प्रसूतीसाठी ॲडमिट केलेलं होतं. सकाळी 6 वाजता ॲडमिट केल्याच्या नंतर 11 वाजता तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर अचानक तिला पोटदुखीचा त्रास व्हायला लागला. अचानक पोट फुगायला लागलं. 1 तासाच्या नंतर ज्यावेळेस डिलिव्हरी झाली, सिझर झालं आणि 2-3 तासाच्या नंतर तिचं पोट इतकं फुगायला लागलं की 9वा महिना लागल्यावर जेवढं पोट फुगतं तेवढं पोट तिचं फुगायला लागलं. इथल्या डॉक्टरांना त्यावेळेस सांगितलं की असा तिला त्रास होतोय. त्यांनी मग मोठ्या घाटीला रेफर केलं. मोठ्या घाटीमध्ये त्या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलं की तिला आतड्यामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे. त्यानंतर परत सोनोग्राफी केली तर असं कळवण्यात आलं की आतड्यांना छिद्र पडलंय. तर ते आतड्याला जे छिद्र पडले ते इथं सिझर करत असताना या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळं सिझर करत असताना तिच्या आतड्याला यांच्याकडनंच कट बसलेला आहे. आणि तो प्रोव्हिजनल जो PM रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा वैद्यकीय निष्काळजीपणा हा शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे. आमची मागणी राहील की त्या भगिनीचा एक 4 दिवसाचा तिचं बाळ असताना तिचा काल मृत्यू झाला. आमची सर्व समाजाच्या वतीनं मागणी राहील की या दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे. चौकशी समिती स्थापन केली आहे. आमचा त्या चौकशी समितीवर मुळात विश्वासच नाहीये. कारण चौकशी समितीमध्ये जे लोक त्यांनी अगोदर टाकले होते ते ज्या दिवशी इथून हॉस्पिटलला जो पेशंट तिकडे रेफर करायचा त्याच लोकांचे नावं या ठिकाणी त्यांनी टाकले. त्या मॅडमचं नाव या ठिकाणी टाकलं. ज्यांना या सदर घटनेमध्ये जे जबाबदार आहेत त्या लोकांना चौकशी समितीत कसं काय घेता तुम्ही? ज्यांना पूर्वकल्पना हे सगळं ज्यांनी घडून आणले, ज्यांच्या हातून चुका झालेल्या आहेत त्याच लोकांना तुम्ही चौकशी समितीमध्ये घेताय. याला आमचा विरोध आहे. ही जरी चौकशी समितीने काही दिलं तरी आम्ही याच्यासाठी वरपर्यंत लढू. कुठल्या स्तराला जायचं त्या स्तराला आम्ही जाऊ. आमच्यावर गुन्हे जरी दाखल झाले तरी चालू, परंतु आमच्या भगिनीला आम्ही न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची प्रामाणिक मागणी. 19 वर्षाचा प्रियंका किरण गांगवे नावाची एक महिला आपल्याकडे 2 तारखेला सकाळी प्रसूतीसाठी आली होती. मग तिला आमच्या स्त्रीरोग तज्ञांनी तपासल्यानंतर तिच्या पोटामधल्या असलेल्या बाळाची तब्येत ठीक नाही असं ते लक्षात आल्यामुळे त्यांचं शस्त्रक्रिया करण्यात आली. LSCS करण्यात आलं. आणि LSCS करण्यात आल्यानंतर त्या दिवशी ठीक होती तब्येत. दुसऱ्या दिवशी 3 तारखेला पाहिलं तर तिच्या पोटावर पोट फुगलेलं जाणवलं. त्यामुळे त्यांना दिवसभर पाहिलं, त्यांची तपासणी केली, त्यांची CT पण केली. त्याच्यानंतर त्या CTमध्ये पॅरालायटिक आलियस असं नोंदून आलं. त्याप्रमाणे त्याच्यावर उपचार करण्यात आला. आणि त्याचं ते पोटाचा सूज काही कमी वाटत नसल्यामुळे आमच्या सर्जननी तपासून पाहिलं आणि तिला पुढील उपचारासाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला रेफर केल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी तपासून त्यांना उपचार केल्यानंतर 7 तारखेला त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर 8 तारखेला सायंकाळी तिचा मृत्यू झाल्याचं समजलं. त्याप्रमाणे आम्ही इथे एक समिती गठीत केलेली आहे रुग्णालय स्तरावर. त्या समितीमध्ये जनरल सर्जन असेल, त्याच्यानंतर स्त्रीरोगतज्ञ असेल, त्याच्यानंतर भूलतज्ञ असेल, या तिघांची समिती असेल. ती समिती लवकरात लवकर आपल्याला त्याची चौकशी करून सविस्तर वृत्तांत आपल्या उपसंचालक कार्यालयाला पाठवतील. तसेच पोलिसांकडे सुद्धा त्यांनी एक तक्रार केलेली आहे. त्याप्रमाणे सगळं इन्व्हेस्टिगेशन होईल. त्याच्यानंतर एक निष्काळजीपणाची जी समिती असते त्याला आपल्या नेग्लिजन्स कमिटीची मीटिंग असते, त्याच्यामध्ये ठेवलं जाईल. आणि ते चौकशी झाल्यानंतर सगळ्यावर कडक कारवाई करण्यात येईल. 4 महिन्यापूर्वी पण अशीच एक घटना आपल्याकडे घडलेली होती.
नंतर शासकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये त्यांना रेफर करण्यात आलेलं होतं. तसाच प्रकार पुन्हा आज घडतो आणि नातेवाईकांनी असा आरोप केलेला आहे की चौकशी समिती त्यांनीच ऑपरेशन करायचं त्या तीच समिती नेमायची, तर त्यांना ती समिती मान्य नाहीये. नाही, त्याप्रमाणे त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. बदल करून त्याच्याकडे सुद्धा आपण एक प्रत दिलेली आहे. चौकशी समितीमध्ये कोण सभासद असतील, आपल्या जिल्हा लेवलला जे डॉक्टर्स उपलब्ध असतील त्यांची आपण समिती करतो. त्याच्यानंतर यानंतर आमच्याकडे एक मॅटर्नल डेथ ऑडिट पण होतं. 2 प्रकारचे ऑडिट होतात. एक मॅटर्नल डेथ म्हणजे आमच्या अंतर्गत एक DHOची वगैरे सगळ्यांची कमिटी असते, त्यामध्ये सुद्धा निर्णय घेतले जातात कशामुळे मृत्यू झाला बाबा. दुसरं नेग्लिजन्स कमिटी आहे. नेग्लिजन्स कमिटीमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये पण आहे, जिल्हा शालेय चिकित्सकामध्ये पण आहे. आता त्या उच्च लेवलला ही तपासणी होईल. PM रिपोर्टमध्ये काय आहे? PM रिपोर्ट मी काय पाहिला नाही. PM रिपोर्ट मिळाल्यानंतर त्याचाही त्या चौकशीमध्ये अंतर्भूत केला जाईल. आणि सर काय नेमकं कारण म्हणजे काय झालं नेमकं इथं, कारण तिथे त्यांची हे झाली प्रसूती झाली होती. हो, प्रसूतीच्या दरम्यान काय झालं नेमकं, काय कॉम्प्लिकेशन होते? कॉम्प्लिकेशन प्रसूती नाही, त्याला सीझर केलं होतं. सीझरच्या वेळेस काहीच कॉम्प्लिकेशन नव्हते. नंतर काय झालं नंतर तिच्या पोटावर सूज झाली. पोटावर सूज आल्यामुळं तिच्या आपण सगळ्या तपासण्या करून घेतल्या. तपासण्या करून घेतल्यानंतर मग त्याच्यात पॅरालायटिक आली असं आलं. ते आल्यामुळं आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला रेफर केलं. तसं ऑपरेशन झालं त्यामध्ये काही आढळून आलेलं नाही. सिर्फ ये बार बार ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांना पण विचारलं एकोसी दृष्टासी सर्वत्र मुक्त प्रायोसी सर्वदा ये दृष्टाराम पश्यसितरम. मग ती चौकशी अगर होईल. कोई दृष्टा इस भाव से नहीं देखता, चाहे कितना भी बड़ा हो, साधु और संत हो, वो एक में और सब में एक नहीं देखता हो, उसकी साधना वहीं नष्ट और भंग हो जाती है. और वो चाहे वो मुसलमान अपने को देखता हो, वो कुछ भी करे, कितना भी वो अपना कुरान पढ़े, लेकिन वो सब में एक भाव नहीं देखेगा तो उसको कोई जन्नत ऊपर नहीं, उसकी दोजख ही दोजख है, जाना है. ठीक है ना? तो सबको अपना धर्म, इस्लाम को अपना धर्म पूरी ईमानदारी से करना है. अल्लाह है और उनके जो पैगंबर है, आप पैगंबर की कुछ ऐसी उनकी जो एक मैं उनको बहुत मानती हूँ. पैगंबर के कुछ उनके एक किस्से में बाद में कभी समझाऊंगी, लेकिन इतने सुंदर पैगंबर है. फिर वो अच्छा ऐसे भी है लोग इस्लाम के अंदर, उनको बिल्कुल ये पसंद नहीं है. ये बोलते इस्लाम बहुत पवित्र धर्म है, शांति का धर्म है, पीस का धर्म है. तो बोलते ये जो बाकी जो है, जो बिकॉज नेचुरली उनकी तादाद भी काफी सारी है, तो कितने लोगों को शिक्षण मिलता होगा पूरा. तो कम शिक्षा के वजह से वो स्कूल नहीं जा पाते. तो स्कूल नहीं जाएंगे तो किसके जाके अपना ये करेंगे. मैं जानती हूँ दुबई में ऐसे मुसलमान हैं कि बिल्कुल उनको ये बिल्कुल पसंद नहीं. बोलते हमारा इस्लाम अमन और चैन का धर्म है. तो ये क्यों, ये कौन कर रहे हैं ये लोग? ये छोटे दर्जे के लोग जिनको काम नहीं है, जिनके पास शिक्षण नहीं, गरीबी में, तो वो क्या करेंगे? वो यही करेंगे, वो किसी कम इस्लाम को जानने वाले के पास जाके अपना शिक्षण ले. वो कम इस्लाम वाला, वो भी घर में कभी उसने किया ही नहीं है, तो उसने को क्या देगा उसको तालीम? उसको क्या तालीम देगा कि तुम 10 को मारो तुमको जन्नत? कैसे बाबा? तुमने जीते जी किसी के 25 परिवार को दोजख बनाया, तुमको जन्नत ऊपर कहां से प्राप्त होने वाली? और दुआ एक ही जगह जा रही है, उसको हम लोग अल्लाह बोलते, भगवान बोलते, ईश्वर बोलते, एक ही है. और कितनी मूर्खता की बात है कि सब जगह एक ही है. चाहे तुम मस्जिद में जाके बैठ के अपनी प्रार्थना करो, या कोई मुसलमान अपनी मंदिर में जाके, जगह तो एक ही है जाने वाली. प्रार्थना दुआ एक ही जगह है. तो किस लिए झगड़ा है? किस लिए कि तुम अल्लाह बोलो? तुम नहीं. सबको अपना अपना धर्म पालन करने का पूरा अधिकार है. ईमानदारी से करो, शांति करो. हम कुछ दिन के लिए यहाँ पे हैं. अल्लाह ने या भगवान ने आपको कुछ दिन के लिए यहाँ पे भेजा है. आप अमन, चैन, प्यार लेके जाओ इस सृष्टि से, तो आपको ऊपर जन्नत है. आपने 10 लोगों के घर बनाए, आपको जन्नत है. आपने 10 लोगों के परिवार को समेटा, आपको जन्नत है. आपने 10 परिवार को सुख को उजाड़ दिया, आपको सिर्फ दोजख है. आपको जन्नत हो ही नहीं सकती. ये भ्रम है, उसको तोड़ो आप जल्दी से जल्दी. और मुझे उनसे कोई भी ये नहीं है, लेकिन एक जैसे मैंने कहा, आतंकवादी एक आतंकवादी होता है. आतंकवादी ना किसी का शौहर होता है, ना किसी का पिता होता है, ना किसी का वालिद होता है. वो सिर्फ एक आतंकवादी होता है. ईदच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बासी ईदला मुस्लिम समुदायातले लोक पुण्यातल्या सारसबागेमध्ये येत मांसाहार करतात आणि त्यामुळे हा सगळा परिसर, या सगळ्या परिसरामध्ये त्यांना प्रवेश दिला जाऊ नये अशी मागणी करणारं पत्र खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे महापालिकेला लिहिलं.
पुणे महापालिकेने या पत्राची दखल घेत हा संपूर्ण परिसरच, हे उद्यानच लोकांसाठी बंद ठेवायचा निर्णय घेतला आणि यावरून आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे. एखाद्या धर्माचा अशा पद्धतीने तुम्ही त्यांच्यावरती डिस्क्रिमिनेशन कसा करू शकता, असा सवाल आता यावरनं विचारला जातोय. तळ्यातल्या गणपती म्हणून ओळखला जाणारा पेशवेकालीन सिद्धिविनायकाचं मंदिर असणारा सारसबागेचा हा परिसर, या सगळ्या परिसरामध्ये या परिसराची मालकी आहे ती देवदेवेश्वर संस्थानाकडे. तर याच्या बाहेर म्हणजे मंदिराच्या आजूबाजूचा तो परिसर आहे जिथे उद्यान उभारण्यात आलेलं आहे, त्या सगळ्याची जबाबदारी, त्याचा सगळा मेंटेनन्स हा महापालिकेकडनं केला जातो. अनेक लोक अनेक वेळा या परिसरामध्ये, मंदिराच्या परिसरामध्ये संध्याकाळच्या वेळेला, दुपारच्या वेळेला येतात, आपल्या कुटुंबासोबत येतात आणि लहान मुलं खेळण्यासाठी किंवा इतर अनेक गोष्टींसाठी या परिसराचा वापर केला जातो. पण ईदच्या दुसऱ्या दिवशी इथे मुस्लिम लोक येत मांसाहार करतील आणि त्यामुळे त्यांना प्रवेश दिला जाऊ नये असं पत्र खासदार मेधा कुलकर्णींनी दिलं होतं. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की सारसबागेमध्ये श्री सिद्धिविनायकाचे पेशवेकालीन मंदिर असून लक्षावधी हिंदूंचे ते श्रद्धास्थान आहे. या मंदिरामध्ये एक उद्यान आहे, मंदिराभोवती एक उद्यान आहे. त्या उद्यानामध्ये बकरी ईदच्या दुसऱ्या दिवशी मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित राहतो आणि सुरक्षेचे नियम पायदळी तुडवून या ठिकाणी मांसाहारी भोजन करण्यासाठी डबे आणले जातात. या गोष्टीमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्यात. त्यामुळे विविध हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी 8 जूनला सारसबागेमध्ये सामाजिक एकत्रीकरणाचा उपक्रम करण्याचेही ठरवले आहे. त्यामुळे दोन्ही समाज समोरासमोर येऊन धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. हिंदू समाजाच्या या तक्रारीमध्ये तथ्य आहे असे दिसते, कारण अनेक मुस्लिम लोक या ठिकाणी एकत्रीकरण करून मांसाहार करतात आणि त्यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होते. ही गोष्ट सहन करण्यासारखी नाही. त्यामुळे दिनांक 8 जून या दिवशी सारसबाग उद्यान बंद ठेवून फक्त मंदिरातच भाविकांना जाण्याची मुभा राहिली तर संभाव्य अनुचित प्रकार टळून सार्वजनिक शांततेचे यथायोग्य पालन होईल. तरी याबाबत तातडीने आदेश द्यावेत आणि या दिवशी हिंदू भाविकांसाठी मात्र मंदिर खुले राहणे अत्यावश्यक आहे याची नोंद घ्यावी. यावरूनच आम्ही खासदार मेधा कुलकर्णी यांना काही प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांनी नेमकी काय भूमिका मांडली तेही पाहूयात. ही संपूर्ण जागा, ही जो सारसबागेचा परिसर आहे हा त्या देवस्थानच्या ट्रस्टचा परिसर आहे. ॲक्च्युली तिथे कॉर्पोरेशननी ती जागा भाडेतत्वावर घेऊन गार्डन केली असली, बाग केली असली तरीसुद्धा ज्या बागेमध्ये हे मंदिर आहे, म्हणजे ज्याला आपण तळ्यातला गणपती म्हणतो, त्या एरियामध्ये हा गुन्हा घडतोय या लोकांकडनं आणि तिथे मांसाहार करणं, हे करणं आमच्या धर्माचा अपमान आहे हा. म्हणजे तुम्ही हेतुपुरस्सर त्या ठिकाणी आली, इतर बागांमध्ये तुम्ही तसं करणार नाही. या बागेमध्ये मुद्दाम तुम्ही हेतुपुरस्सर याल आणि या ठिकाणी मुद्दाम मांसाहार कराल. आमचं सिद्धिविनायकाचं मंदिर आहे त्या ठिकाणी, हा तळ्यातला गणपती आहे आणि हा संपूर्ण परिसर खरं तर या ट्रस्टचा आणि पेशवेकालीन हा परिसर आहे. तर इथे हे घडू देणार नाही यासाठी म्हणून, आणि हे घडू नये यासाठी म्हणून हे पत्र दिलं होतं. आणि नक्कीच मी महानगरपालिकेचं प्रशासनाचं अभिनंदन करीन की त्यांनी यातलं पावित्र्य राखण्यासाठी जी कृती केली, जी अत्यावश्यक कृती होती. आम्हाला सोफिया कुरेशीबद्दल खूप आदर आहे. आम्हाला स्वर्गीय माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. तर त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा जे चांगले लोक असतील त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहेच. परंतु जे मुद्दाम इतर धर्मियांवर टार्गेट करण्याचा कार्यक्रम करत असतील तर हिंदू समाज जागृत झालेला आहे आणि ते नक्कीच याचं सडेतोड उत्तर देण्यासाठी सक्षम आहे. उद्यानाचा संपूर्ण परिसर तर बंद ठेवण्यात आला होताच, शिवाय इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा नेमण्यात आल्याचं कार्यकर्ते सांगतायत. अशा पद्धतीने एका धर्माला नेमकं टार्गेट कशासाठी केलं जातं आणि त्याच्यात मुळात प्रशासन कसं काय सहभागी होऊ शकतं असा सवाल आता त्यांच्याकडनं विचारला जातोय. की आपल्या संसदरत्न खासदार मेधा कुलकर्णी यांनी कॉर्पोरेशनला पत्र दिलं आहे की ईदच्या दुसऱ्या दिवशी इथं मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर येतो आणि इथं पार्कमध्ये येऊन नॉनव्हेज वगैरे खातो, त्यामुळे पार्क बंद करावं असं त्यांनी प्रशासनाला पत्र लिहिलं. आणि हे करत असताना हिंदू धर्मियांसाठी मंदिर चालू पाहिजे त्यांनी नमूद केलं त्यांनी. तर अशी पत्र जर संसदरत्न खासदार लिहित असेल आणि हे जे त्यांनी पत्र लिहिलं आहे हा सरळ जे संविधानिक अधिकार मुस्लिमांचे आर्टिकल 15चं तर सरळ उल्लंघन आहे. आर्टिकल 15मध्ये जे कलम 1 आहे आणि कलम 2 त्यामध्ये कुठल्याही लिंग भाव जो काय असेल त्याच्या विरोधात तुम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव करू शकत नाही. आणि जे सार्वजनिक ठिकाणं आहेत, पार्क असतील, वेगवेगळ्या ठिकाणी असतील, तिथं तुम्ही धर्माच्या आधार कोणाला भेदभाव करू शकत नाही. या दोन्ही कलमाचं सरळ उल्लंघन इथं होताना दिसतं. आणि ह्याची दखल
कॉर्पोरेशन घेते, पोलीस घेते आणि मुस्लिम धर्मियांसाठी हा पार्क बंद केला जातो. काल मी स्वतः आलो होतो, मी बघितले आणि ते मी फोटो काढले. पोलिसांना विचारलं की पार्क का बंद आहे. पोलीस म्हणते आम्हाला माहित नाही, हे पार्क उद्यान विभागाने बंद केलेलं आहे. त्यांना म्हटलं मला त्यांना भेटायचं आहे. बोल तुम्हाला इथं भेटता येणार नाहीये, तुम्ही कॉर्पोरेशनमध्ये जा. तर मी ते फोटो फेसबुकवर टाकले आणि प्रश्न विचारले असं का. त्यांचंही पत्र मी त्याच्याबरोबर त्याचं पत्र मी टाकलं खासदारांचं. मंदिरमध्ये आहे, इथं लोकांचे श्रद्धास्थान आहे, अशा गोष्टी इथं कोणी खात असेल मांसाहार त्याचा आम्ही निषेध करायला पाहिजे. त्या गोष्टीचा अशा गोष्टी मुस्लिम समाजाने पण इथं आली ती करायला नकोय. पण फक्त मुस्लिम समाज खातो का? खूप येतानाच्या फक्त मुस्लिम खातो नाही बोले. इथं खूप बिर्याणीचे दुकान आहेत, लोक तिथं डबे आणतात, इथे येऊन खातात. मला असेही बोलले ते चिकन येऊन खातात, इथं हाडकं टाकतात, सगळ्या गोष्टी करतात. फक्त मुस्लिमांच्या ईद आणि कुठला सण असेल तर टार्गेट करण्याचं हे काम आहे. जर अशा गोष्टी घडत असतील त्याचे आम्ही निषेध करतो आणि पोलिसांनी प्रबोधन करावं, आमच्या भेटावं, आम्ही येऊ, सांगू, आवाहन करू. पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत. मुस्लिम धर्मीय असतील, जर तो इथं नॉनव्हेज खात असेल, कुठल्या धर्माचा असेल, त्यांनी पोलिसांनी गुन्हे दाखल करावे. परंतु याचा अर्थ असा नाही की काही गोष्टी जर काही जण अशा करत असतील तर त्यासाठी तुम्ही अख्खं पार्क त्या समाजासाठी धर्मासाठी बंद करणार, हे नाही होऊ शकत. दरम्यान याबाबत आम्ही विचारणा करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला. महापालिकेचे उद्यान विभागाचे प्रमुख आणि त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त या दोघांशीही आम्ही याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी याविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. एकीकडे हा सगळा वाद सुरू असतानाच दुसरीकडे आता देवदेवेश्वर संस्थान ज्यांच्याकडनं ह्या सगळ्या मंदिराचं व्यवस्थापन पाहिलं जातं त्यांच्याकडनं या बागेच्या परिसरामध्ये आणि मंदिराच्या परिसरामध्ये असे बोर्ड लावण्यात आले की या मंदिरामध्ये हे संस्थान हे सनातन धार्मिक परंपरेचा आदर करतं आणि त्यामुळे इथे इतर या परिसरामध्ये इतर उपासना किंवा प्रार्थना करण्याला प्रतिबंध आहे आणि असं कोणी करताना आढळलं तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. उद्यानाच्या परिसरामध्ये अशाच पद्धतीचे निर्बंध कशासाठी? महापालिकेच्या ताब्यात हे उद्यान असताना अशा पद्धतीचे बोर्ड लावता येतील का? आणि हे डिस्क्रिमिनेशन होत असेल तर काही कारवाई केली जाणार का? काही पावलं टाकली जाणार का? असा सवाल आता